कृष्णा पाणी योजनेच्या बळकटीकरणाचं काम सुरू आहे। मात्र इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बळकटीकरणाचा उपाय कायमस्वरूपी नाही। भविष्यातील 30 वर्षांचा विचार करून शहराला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे। इचलकरंजीसाठी काळम्मावाडी धरणात पाणी राखीव आहे, त्यामुळे सुळकूड योजना पूर्णत्वासाठी आमदार खासदार यांनी ठोस आणि प्रखर भूमिका घेणं गरजेचं असल्याचं इचलकरंजी नागरिक मंचचे अभिजित पटवा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। इचलकरंजीची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून सुळकूड दूधगंगा पाणी योजना मंजूर झाली आहे। 160 कोटीच्या या कामाची निविदाही काढली आहे। मात्र नदीकाठच्या गावांचा योजनेस विरोध आहे। पूर्ण अभ्यास करून तांत्रिक बाबींची पडताळणी करून योजना मंजूर झाली असल्यानं इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळानं आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे। मात्र मंजूर योजना रद्द करून पुन्हा नवीन योजना असं किती दिवस चालणार असा सवाल करत गेली 13 वर्ष राजकीय पोळी भाजण्यासाठी इचलकरंजीचा फुटबॉल करण्यात आलाय। त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न बिकट बनत चालला आहे। शहराला वारणा योजना मंजूर झाली आणि विरोधामुळे रद्दही झाली। लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताच्या योजना मंजूर करून आणणं हे त्यांचं कर्तव्यच आहे। मात्र आता सुळकूड योजना मंजूर असताना पुन्हा पर्याय सुचवले जात आहेत। त्यामुळे आमदार आणि खासदार यांनी तांत्रिक बाबींना बळी न पडता मंजूर असलेली सुळकूड योजना पूर्णत्वासाठी ठोस आणि प्रखर भूमिका घेणं गरजेचं असल्याचं पटवा यांनी सांगितलं। यावेळी उमेश पाटील, अमित बियाणी, शीतल मगदूम, राजू कोण्णूर, विद्यासागर चराटे, राजू आर्गे, सुषमा साळुंखे उपस्थित होते।